राम राम मंडळी. माझं जरा टकुरं दुखत होतं म्हणून हा व्हिडिओ जरा मागच राहिला होता बरं का. एडिट वगैरे आता केला नव्हता. आता एडिट वगैरे करून आता अपलोड करणार बरं का. आमच्या गावचा सप्ताह होता म्हणून ना आजी आल्या होत्या, ते म्हणजे सासूबाईंच्या आई आल्या होत्या बरं का. जो होता जागर बरं का. आम्हाला देवाच्या पाया पडाय जायचं होतं. कारभारी आले तिकडून आणि बहिणी भावंडांचं काय वेगळंच चाललं होतं बरं का. हे म्हणत होते हॅपी सप्ताह. आता मला तर हसायला येत होतं, पण म्हणलं हसायला कंट्रोल करणे. दारातली माणसं म्हणतात येड्यावानी काय हसते ही बरं का. गल्लीतच एवढा सप्ताह आमच्या भरतो म्हणजे दुकानं हो, असं मला म्हणायचं आहे. आणि मंदिर काय तसं आमचं लांब नाही, 4 घरं सोडलं की हे मंदिर आहे. त्यामुळे काय आपल्याला लय लांब जायची गरजच नाही. मला तरी असं वाटत होतं ही दुकानं बघून काय घेऊ की काय नको असं झालं होतं. पण मनात कंट्रोल केला. आपल्याला काय घ्यायचं नव्हतं, आपल्याकडं ऑलरेडी सामान आहे. आता जरी घेतलं तर कारभारी काय घरात ठेवणार नाहीत हे मला माहीत होतं. घेतलं असतं ते फक्त पिल्लूसाठी, माझ्यासाठी नाही बरं का. आपल्याला ना रस्त्यावरून जाताना गप जायची सवय नाही. सगळ्यांना हाका मारत जावं लागतं, तर कुठंतरी आपल्याला जरा बरं वाटतं बरं का. मंदिरात बरं पोचले बरं का. हे आमचं महादेवाचं मंदिर आहे. तसं रासोबा म्हणतात, रासोबा आणि महादेव एकच आहे बरं का. नाही तुम्ही आणि गैरसमज करून घेता. मंदिराचं डेकोरेशन कलर काम एकदम छान केलं होतं बरं का. आणि इथं चाललं होतं झुंबर बसवायचं बरं का. आणि म्हटलं जाताना जरा 2-3 फोटो वगैरे काढून जाऊ. 2-3 कुठं म्हणता येईल, सगळ्यांचेच फोटो एक-एक काढले. बाहेर आल्यानंतर अंगारा वगैरे लावून म्हणलं ह्या देवा ह्या मुलांना जरा चांगली बुद्धी द्या. ही मुलं ना कुठं घेऊन जाण्याच्या लायकीची नाहीत बरं का. बरं का. आता म्हणलं घरी जाताना तर खरंच बाबा अवघड आहे. आमची पिलू बरं का काय मागितल्याशिवाय गप राहणारी नव्हती काय. आता हिला दडवून न्यावं म्हणलं ह्या पोरीला, ही काय दडून बसणारी होती का पोरगी, नव्हती. मग त्यामुळे घरी जाताना पहिल्यांदा प्रसाद घेतला. आता ही लागली होती रडायला, हिला बसायचं होतं गाडीत.